कधीतरी शांत बसल्यावर असा विचार येतो का मनात की आपला सगळ्यात जास्त वेळ नक्की जातो कुठे? म्हणजे दिवस, महिने, वर्ष अशी सर्रकन निघून जातात आणि मागे वळून पाहिल्यावर वाटतं, अरे आपण नक्की केलं काय? हाच तो प्रश्न आहे मला वाटतं, जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी सतावतो. आणि आज आपल्याकडे याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी दोन खूप वेगवेगळे पण तितकेच इंटरेस्टिंग स्रोत आहेत. एक आहे द सायलेंट पॅसेज ऑफ ऑर्डिनरी टाईममधला काही भाग. तो वेळेच्या या अदृश्य प्रवाहाकडे एका तात्विक दृष्टिकोनातून पाहतो. आणि दुसरा स्रोत तर अगदी आपल्या घरातला वाटेल. द वॉर्मथ ऑफ अ वॉर्न स्वेटर नावाचा एक संवाद आहे, ज्यात सावनी आणि अनिरुद्ध नावाचं एक जोडपं बोलतंय आणि ते याच प्रश्नाला एका नात्याच्या अगदी वैयक्तिक पातळीवर घेऊन जातात. मला वाटतं या दोन्हीला एकत्र पाहिल्यावर आपल्याला काहीतरी नवीन सापडेल. बरोबर. म्हणजे एकीकडे एक मोठा व्यापक विचार आणि दुसरीकडे अगदी रोजच्या जगण्यातला संवाद. मला हे बघायला खरंच खूप उत्सुकता आहे की आपला वेळ, विशेषतः नात्यांमधला वेळ, या साध्या न गणलेल्या क्षणांमध्ये कसा गुंतलेला असतो आणि त्याचं खरं मूल्य काय आहे. चला यात जरा खोलवर जाऊया. तर मग सुरुवात सायलेंट पॅसेजपासून करूया. त्यात एक खूप विचार करायला लावणारी ओळ आहे. ती म्हणते की वेळ आपण घालवत नाही, तो आपोआप खर्च होत असतो. म्हणजे सकाळी उठणं, कामावर जाणं, जेवणं, झोपणं, या चक्रात दिवस संपतो आणि रात्री झोपताना वाटतं आजही काही वेगळं घडलं नाही. हा जो काहीच न घडण्याचा काळ आहे, तोच तर खरा वेळ आहे, जो आपल्या हातून निसटून जातो. आणि हीच भावना अगदी तंतोतंत वॉर्मथ ऑफ अ वॉर्न स्वेटरमध्ये सावनी व्यक्त करते. बरोबर. तिची सुरुवातच तिथून होते. बरोबर. कपाटातले जुने कपडे काढता काढता तिचे 2 तास कसे निघून जातात हे तिला कळतच नाही. बरोबर. आणि मग तिला अचानक जाणीव होते की आपण दिवसभर घरात आहोत, पण एकमेकांशी धड बोललं सुद्धा नाही. हो, आणि ती खूप अस्वस्थ होते या विचाराने. तिला वाटतं की वेळ वाया नाही, तर तो निघून जातोय. बरोबर, तिचा मुद्दा तोच आहे. ती म्हणते की बिलं भरणं, डबा देणं, औषधं घेणं, यात सगळ्या कामांमध्ये आपलं आयुष्य संपतंय की काय, अशी तिला भीती वाटते. ही एक सार्वत्रिक भावना आहे की नाही? अगदी. की आयुष्य जगण्याऐवजी आपण फक्त ते मॅनेज करतोय. अगदी. पण गंमत म्हणजे ना, नात्याच्या सुरुवातीला असं नसतं. तेव्हा वेळ पुरत नाही. सायलेंट पॅसेजमध्ये याचा खूप छान उल्लेख आहे की सुरुवातीच्या काळात बोलायला इतके विषय असतात की वेळ कमी पडतो. एक मेसेज किंवा एक कॉल तासनतास चालतो. हो. आणि सावनीला बरोबर तोच काळ आठवतो नाही का? अनिरुद्धचा तो जुना निळा स्वेटर पाहिल्यावर ती थेट महाबळेश्वरच्या दिवसात पोहोचते. तेव्हा ते किती फिरायचे, किती गप्पा मारायचे. त्या सुरुवातीच्या काळातला उत्साह आणि आजची ही शांतता, यातील फरक तिला खूप जास्त जाणवतो. आणि इथेच अनिरुद्ध एक खूप महत्वाचा आणि थोडा अनपेक्षित मुद्दा मांडतो. तो सावनीला म्हणतो, आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ प्रेम करण्यात नाही जात, प्रेमाला सवय बनवण्यात जातो. हे वाक्य सुरुवातीला ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं. हो, मलाही तसंच वाटलं. म्हणजे सवय हा शब्द आपण सहसा नकारात्मक अर्थाने वापरतो. आता सगळं सवयीचं झालंय असं म्हटल्यावर त्यातला उत्साह संपलाय असं वाटतं. बरोबर. पण अनिरुद्ध त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावतो. तो कॉफीचं उदाहरण देतो. तो म्हणतो, सुरुवातीला जेव्हा तो तिच्यासाठी कॉफी बनवायचा, तेव्हा तिला ती पद्धत खूप स्पेशल वाटायची. आता ती एक सवय झाली आहे. पण याचा अर्थ प्रेम कमी झाला असा होत नाही. याचा अर्थ प्रेम आता स्थिर झालंय, ते शांत झाले, ते नात्याच्या मूळ रचनेत विरघळून गेला आहे. पण मग यात एक धोका नाही का, की सवय आणि गृहीत धरणे यातली रेषा कधी पुसट होते हे कळतच नाही. सायलेंट पॅसेजमध्ये यावर काही भाष्य आहे का? तो या बदलाकडे कसा पाहतो? खूप छान प्रश्न आहे. सायलेंट पॅसेज याला रुटीन न म्हणता एक शांत समज, म्हणजे अ क्वायट अंडरस्टँडिंग असं म्हणतो. ही अशी एक अवस्था आहे जिथे शब्दांची गरज लागत नाही. न बोलता समोरच्याला काय हवंय हे समजतं. न विचारता काळजी घेतली जाते. ही गृहीत धरण्याची भावना नाहीये, तर हा विश्वासाचा एक प्रकार आहे. आणि अनिरुद्ध याच विचाराला पुढे घेऊन जातो. तो जुन्या स्वेटरचं जे उदाहरण देतो ते याच प्रश्नाचं उत्तर आहे. तो म्हणतो, जुनं स्वेटर जास्त उबदार असतं. नवीन असताना ते टोचतं, सांभाळावं लागतं. ते आपल्या शरीराशी जुळवून घ्यायला वेळ घेतं. जुन्याचं तसं नसतं. वा, हे उदाहरण खूपच समर्पक आहे. म्हणजे नवीन नात्यात जशी एक प्रकारची धाकधूक असते, सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं. हो. तसं जुन्या सवयीच्या नात्यात नसतं. तिथे कम्फर्ट असतो, एक सुरक्षितता असते. अगदी.
आणि म्हणूनच तो म्हणतो की रुटीन हे प्रेमाचं शत्रू नाही, तर ते त्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. रुटीन इज नॉट द एनिमी ऑफ लव्ह, इट इज द प्रूफ ऑफ इट. हो, कारण हा विश्वास, ही शांत समज निर्माण करण्यासाठी जो वेळ लागतो, जो अदृश्यपणे खर्च होतो, तोच खरा वेळ असतो. आणि तो इतका शांतपणे निघून जातो की आपल्याला कळतही नाही. खरंय. आणि मला वाटतं सायलेंट पॅसेज मध्ये यात शांत वेळेचं वर्णन आहे. त्यात काही प्रसंग दिले आहेत, एकत्र बसून चहा पिणं, टीव्ही चालू असणं पण कोणीच त्याकडे पाहत नसणं, एकाच खोलीत असूनही आपापल्या विचारात असणं. आपण याला अनेकदा बोरिंग म्हणू, पण त्या स्रोतात याला ओळखीची शांतता म्हणजे अ फॅमिलियर सायलेन्स असं म्हटलंय. आणि हीच ओळखीची शांतता म्हणजे अनिरुद्धच्या मते क्वांटिटी टाईम. हा खूप महत्वाचा फरक आहे. आपण सगळे क्वालिटी टाईमबद्दल बोलतो, म्हणजे एकत्र बाहेर जेवायला जाणं, फिरायला जाणं, काहीतरी खास करणं. यात नेहमी काहीतरी करण्याचा दबाव असतो. हो, आणि मग ते खास नाही झालं की निराशा येते. बरोबर. पण अनिरुद्ध म्हणतो की नात्यासाठी खरा महत्वाचा असतो तो क्वालिटी टाईम, म्हणजे असा वेळ जिथे काहीच विशेष घडत नाही, फक्त एकत्र असणं महत्वाचं असतं. मानसशास्त्रानुसार सुद्धा याच न बोलता एकत्र घालवलेल्या वेळातून खरी सुरक्षिता आणि विश्वास निर्माण होतो. कारण तुम्हाला सतत एकमेकांना एंटरटेन करण्याची गरज वाटत नाही. तुम्ही जसे आहात तसे एकमेकांसोबत राहू शकता. आणि त्याने दिलेली उदाहरणं तर अगदी रोजच्या जगण्यातली आहेत. हो, आणि तीच तर त्याची खासियत आहे. चष्मा शोधणं, पाठदुखीवर बाम चोळणं, भाजी कोणती करायची यावर वाद घालणं आणि रात्री टीव्ही बघता बघता एकमेकांच्या पायाला पाय लावून झोपणं. हे क्वालिटी टाईम नाहीये, नाही. पण हेच खरं आयुष्य आहे. तो एक प्रसंग सांगतो की परवा तो ऑफिसमधून दमून आला, तेव्हा सावनीने काही न बोलता त्याला फक्त एक ग्लास पाणी दिलं, कारण तिला माहीत होतं की त्याला ते हवं आहे. हा शब्दांपलीकडचा संवाद आहे. अगदी. आणि याच संवादात, या छोट्या छोट्या क्रियांमध्ये आपला सर्वाधिक वेळ खर्च होतो. हा वेळ कुठेही रेकॉर्ड होत नाही, त्याचे फोटो काढले जात नाहीत, पण नात्याचा पाया हाच वेळ असतो. हे ऐकल्यावर मला सायलेंट पॅसेजमधली एक ओळ आठवते. ती म्हणते की जेव्हा आपण आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहू, तेव्हा आपल्याला मोठे प्रसंग जसे की लग्न किंवा मोठी सुट्टी आठवतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त आठवतील ते हे साधे दिवस, जिथे काहीच विशेष घडलं नाही पण आयुष्य घडत गेलं. सुंदर. आणि याच विचाराला अनिरुद्ध एका अप्रतिम कल्पनेने पुढे नेतो. सावनी जेव्हा म्हणते की आपला इतका वेळ वाया गेला, तेव्हा तो तिला थांबवतो. तो म्हणतो गेलेला वेळ वाया नाही गेला, तो आपल्यात मुरला आहे. मुरला आहे. हो, जसा मातीत पाऊस मुरतो. तो दिसत नाही, पण त्याचा सुगंध येतो, त्यामुळे माती सुपीक होते. म्हणजे वेळ घालवला नाही, तर तो कमावला आहे. बरोबर. तो कमावला आहे, कारण तो एकमेकांवर खर्च झाला आहे. त्या वेळेनेच त्यांचं नातं घडवलं आहे. तो एक गुंतवणुकीसारखा आहे, ज्याचा परतावा म्हणजे हा विश्वास आणि ही ओळखीची शांतता आहे. आणि या संवादाचा शेवट तर अप्रतिम आहे. एवढं सगळं बोलून झाल्यावर या तात्विक चर्चेनंतर सावनी पुन्हा त्याच रोजच्या प्रश्नावर येते. ती विचारते, रात्री काय बनवू? खिचडी. हो, हे म्हणजे पुन्हा त्याच रुटीनकडे परत जाणं आहे. पण आता त्या रुटीनकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलला आहे. आता तिला ते रुटीन म्हणजे वेळेचा अपव्यय वाटत नाही, तर तेच त्यांचं आयुष्य आहे हे तिला पटलं आहे. त्यातच त्यांच्या नात्याची ऊब आहे, त्या जुन्या स्वेटरसारखी. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्या हाती काय लागतं? आपण नेहमी विचार करतो की आपला वेळ कामात, प्रवासात किंवा आजकाल मोबाईलवर जातो, आणि तो जातोय. पण कदाचित एक मोठा हिस्सा अशा ठिकाणी जातो ज्याची आपण कधी मोजदादच करत नाही. आणि इथेच द सायलेंट पॅसेज ऑफ ऑर्डिनरी टाईममधला शेवटचा विचार आपल्याला एक वेगळ्याच शक्यतेकडे घेऊन जातो. तो एक प्रश्न विचारतो. कोणता? तो विचारतो, कदाचित आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ तिथे जातो जिथे आपण सर्वात जास्त सुरक्षित असतो, जिथे काही सिद्ध करायची गरज नसते, जिथे काय बोलायचं याचा विचार करावा लागत नाही. आणि कदाचित म्हणूनच तो कधी निघून जातो हे आपल्याला कळतच नाही. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.